श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे भगवान भोलेनाथ माता पार्वती यांची ही पवित्र कथा. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी हा व्हिडिओ ही कथा ऐकून तर बघा, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, सर्व संकटे दूर होतील. तर भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची ही पवित्र कथा खऱ्या मनाने ऐकल्याने इच्छित फळ मिळते. ही पवित्र कथा श्रवण करणाऱ्या लोकांचे सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर प्रेमळ भक्तांनो, भगवान भोलेनाथ जी आणि माता पार्वतीजी यांची ही पवित्र आणि अत्यंत दुर्मिळ कथा सुरू करूया. भक्तांनो, जर तुम्ही ही पवित्र कथा ऐकत असाल तर तुम्हाला ही पवित्र कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे ऐकावी लागेल. त्यामुळे ही कथा अर्धवट सोडण्याची चूक करू नका, कारण अपूर्ण कथा ऐकल्याने पूर्ण फळ मिळत नाही. भक्तांनो, महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा आणि हा व्हिडिओ आत्ताच लाईक करून ठेवा. भक्तांनो, एकेकाळी एका शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. ते भगवान भोलेनाथजींचे परम भक्त होते. रोज पहाटे उठून रोजचे काम करून त्या व्यावसायिकाने भगवान भोलेनाथांची पूजा केल्याशिवाय पाणीही प्यायले नाही. त्यांचा एक छोटासा व्यवसाय होता. तो खूप चांगला चालत होता. त्यामुळे तो व्यवसाय करणारा अतिशय दयाळू होता. तो गरीब आणि असहाय्य लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असायचा. असेच दिवस जात होते. पण व्यापारीची पत्नी त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्यावर खूप रागावली होती. पण त्यांची भगवान भोलेनाथ जी बद्दलची भक्ती पाहून त्या व्यापाऱ्यांची पत्नी त्याच्यावर खूप प्रेम करत होती. त्यामुळे तिने त्यांचा अधिक कधीही अपमान केला नाही. वेळ ती तिच्या शेजारी मजूर म्हणून काम करून तिच्या गरजांसाठी पैसे कमवत असे. त्यामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालत असे. पण एक दिवस अशी वेळ येते की त्याला अचानक त्यांच्या व्यवसायात तोटा होऊ लागतो. भयंकर गरिबीला सामोरे जावे लागते. त्यामुळे व्यापारी खूप दुःखी होऊ लागतो, कारण आता तो त्यांच्या घरासाठी आवश्यक वस्तू देखील पुरवू शकत नव्हता. त्यामुळे त्याच्या पत्नीलाही खूप वाईट वाटू लागले होते. मग दिवस असेच जात होते आणि श्रावण महिना आणि हे गणपतीचे दिवस संपत आले होते. त्या शहरात एक नदी होती. आता व्यापारी रोज व्यवसाय करून त्या नदीकडे जात होते. तेव्हा योगायोगाने भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वतीजी एकाच मार्गाने कुठेतरी जात होते. मग अचानक पार्वती त्या व्यावसायिकाला पाहतात. आज त्या व्यावसायिकाला गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आनंद वाटत नव्हता. अजिबात त्याला आनंद वाटत नव्हता. गणपती बाप्पाचा तिसरा दिवस असून देखील त्यांना बिलकुल आनंद वाटत नव्हता, जितका त्याला पूर्वी वाटत असायचा. पण माता पार्वतीला हे समजायला वेळ लागला नाही की व्यापारी इतका दुःखी का झाला होता. तेव्हा माता पार्वतीजी भगवान भोलेनाथजींना म्हणतात, हे देवी, हा व्यापारी रोज तुझी पूजा करतो आणि गणपतीचा तिसरा दिवस सोमवारी शिवलिंगावर दूधही अर्पण करतो, गणपतीची उपासनाही करतो. तर तुझा खरा भक्त आहे. तरीही तुला तुझ्या या भक्ताची अजिबात पर्वा नाही. मग आता माता पार्वतीजीने म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथजींनी त्यांना म्हणतात, हे देवी पार्वती, जर मी माझ्या भक्तांची काळजी करणार नाही तर दुसरे कोण करेल. तेव्हा माता पार्वतीजी भगवान भोलेनाथजींना म्हणतात, मग हे भगवान, तू त्या व्यावसायिकाला अजून का मदत केली नाहीस. तेव्हा भगवान भोलेनाथजी माता पार्वतीला आणि गणेशजीला म्हणतात, हे देवी पार्वती, तू निश्चिंत राहा. हे गणेश,
तू निश्चिंत राहा. आजवर त्याने शिवलिंगाला जी काही बेलाची पानं अर्पण केली आहेत तीच बेलाची पाने त्याला उद्या रात्री श्रीमंत करतील. असे बोलून माता पार्वतीजी आणि भगवान भोलेनाथ गणेशजी तिथून निघून जातात. पण त्या मार्गाने येताना झाडामागे लपलेल्या एका चोराने भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वतीजी यांचे सर्व संभाषण ऐकले होते. त्या चोरांच्या मनात विचार आला की शिवलिंगावर चढवलेल्या बेलाच्या पानामुळे तो व्यापारी धनवान बनू शकतो, तर मी देखील नक्कीच धनवान बनू शकतो. पण त्याच वाटेने महादेवाला येताना पाहून तो चोर झाडामागे लपला. लगेचच तो चोर त्या व्यापाऱ्यांच्या घराबाहेर जातो आणि घराचा दरवाजा वाजवायला सुरुवात करतो. तेव्हा तो व्यापारी आणि त्याची पत्नी बाहेर येतात आणि त्या चोराला विचारतात, काय झालं, तुम्ही आमचा दरवाजा का वाजवत आहात? तेव्हा चोर म्हणतो, दादा, तुम्ही शिवलिंगावर आत्तापर्यंत चढवलेल्या बेलाचे पान तुम्ही मला देऊ शकता का? त्या बदल्यात मी तुम्हाला 200 सुवर्ण मुद्रा देईन. चोराच्या या गोष्टी ऐकून व्यापारी त्याच्या पत्नीला म्हणाला, प्रिय आहे, तुला काय वाटतं, आपणही बेलाची पानं त्या चोराला दिले पाहिजे की नाही? तेव्हा व्यापाऱ्याची पत्नी म्हणते की हे नाथ, पुण्याचे दान कोणालाही देणे चुकीचे नाही, पण बरं तुमचे मन हे मानत असेल तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीला ही बेलाची पाने देऊन टाका, कारण आता सध्या तरी आपल्याला धनाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्याला या व्यक्तीला ही बेलाची पानं दिलीच पाहिजेत. आणि मग त्या व्यापाऱ्याने त्या चोराला सर्व बेलाची पानं गोळा करून देऊन टाकले. मग तो महादेवाच्या मंदिरात जाऊन व्यापाऱ्यांनी दिलेली बेलाची पानं शिवलिंगावर पुन्हा चढवायला चालू करू लागले आणि प्रतीक्षा करू लागला की महादेव आता चमत्कार कधी करतील. तो बोलू लागला की भोलेनाथ, तुम्ही कधी माझ्यावर कृपा करणार आणि मी कधी धनवान होणार? तो हीच प्रतीक्षा करत दुपारपासून रात्रीपर्यंत वाट बघत थांबतो. दुपारची रात्र झालेली असते तरीही चमत्कार काही होत नसतो. तो सोमवारी अजूनही महादेवाच्या चमत्काराची वाट बघत बसलेला असतो, प्रतीक्षा करत असतो. शेवटी मध्यरात्री होते आणि सर आता प्रतीक्षा करणं थांबवतो, कारण तो खूप क्रोधित झालेला असतो. शेवटी रागाने तो शिवलिंगावरती सर्व बेलाची पाने रागाने काढायला सुरुवात करतो आणि अचानक त्या क्षणी चमत्कार होतो आणि त्यांचे हात शिवलिंगाला चिटकून बसतात. त्याने शिवलिंगावरून आपले हात निघण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कितीही प्रयत्न करून त्यांचे हात शिवलिंगावरून निघत नव्हते. शेवटी त्या चोराने भगवान भोलेनाथांची क्षमा मागितली आणि अचानक साक्षात देवांचे देव महादेव तिथे प्रकट होतात आणि त्यांच्यासोबत माता पार्वती आणि गणेशजी देखील प्रकट होतात. आणि चोर आश्चर्यचकित होऊन महादेवांना प्रणाम करतो आणि म्हणतो, भगवान, हे काय झाले? तेव्हा महादेव म्हणतात, हे लालची मनुष्य, सर्वात पहिले तू आज ज्या व्यापाऱ्याकडून ही बेलाची पाने खरेदी केली आहेस त्याला पहिले 5000 सुवर्ण मुद्रा दे. तेव्हा तुझा हात या शिवलिंगावरून सुटला जाईल. दुसऱ्याच दिवशी तो व्यापारी त्या मंदिरात प्रार्थना करायला येतो आणि पाहतो की त्या माणसाचे हात शिवलिंगावर चिटकून बसलेले आहेत आणि त्यामुळेच तो खूप जोरात आक्रोश करत आहे. मग त्या व्यापाऱ्याने त्याला विचारले, अरे भाऊ, तुझा हात शिवलिंगाला कसा चिटकला? मग चोर त्या व्यापाऱ्याला म्हणाला, मी तुला सर्व काही सांगतो, पण त्याआधी तू लवकर माझ्या घरी जा आणि माझ्या मुलाला 5000 त्याला सोन्याची नाणी सोबत आणायला सांग. मग व्यापारी आणि त्यांचा मुलगा भगवान भोलेनाथजीच्या मंदिरात पोहोचतात. त्यानंतर त्या चोराने त्याच्या मुलाला 5000 सुवर्ण मुद्रा त्या व्यापाऱ्याला द्यायला सांगितल्या. त्या चोराचा मुलगा त्याची गोष्ट मान्य करतो आणि त्या व्यापाऱ्याला 5000 सुवर्ण मुद्रा देऊन टाकतो आणि अचानक त्या चोराचे हात शिवलिंगावरून निघतात आणि शेवटी तो चोर व्यापाऱ्याला सर्व घडलेली गोष्ट सांगतो. हे सर्व दृश्य पाहून माता पार्वती आणि
गणेशजी भगवान भोलेनाथांना म्हणतात, हे प्रभू, तुम्ही तुमच्या भक्ताला म्हणजे त्या व्यापाऱ्याला अजूनपर्यंत कोणतेही धन दिले नाही. तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला आणि गणेशजीला म्हणतात की माझ्याकडे धन कुठे आहे जे मी त्याला जाऊन देऊ, पण आता माझा भक्त गरीब देखील नाही आहे. याचा परिणाम तुम्ही स्वतःच बघा. तुमच्या डोळ्यांनी तुम्हीच पूर्ण बघा. त्या उद्योगपतीवर जशी कृपा झाली तशी तुम्हा सर्वांवर हो, हीच आमची प्रार्थना. अशा पद्धतीने ही आपली आजची श्री भोलेनाथ, श्री गणेशजी आणि माता पार्वतीची कथा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. सोबतच जो कोणी नवीन सबस्क्राईब करतोय त्याने बेल आयकॉन बटन प्रेस करून द्यावा, म्हणजे उद्याचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.